Hello everyone, I welcome all of you once again to this course of spoken English. The ABC of English. आम्हाला तिसरा टॉपिक इज एमआर अजूनही आपण डील करत आहोत. तर मला एक सांगा, वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास? तुम्ही मागच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? जर उपस्थित असाल तर कमेंट मध्ये यस लिहा. जर तुम्ही नवीन असाल, आज तुमचा फर्स्ट क्लास असेल, पहिला क्लास असेल, तर कमेंट मध्ये न्यू लिहा. तर या आधीचे जेवढे पण आपले क्लासेस झाले ना, त्याच्यावरच आधारित आपण माहिती का बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन तयार केलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या वर्गामध्ये ज्यावेळेस सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं सांगताना त्यावेळेस तुम्ही ते कसं देणार तेच मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. तर चला आपण सुरुवात करू आपण बेसिक सेल्फ इंट्रोडक्शनला. तर बघा, सुरुवात कशी करायची मध्ये कधी पण आजकालचे जेवढे पण विद्यार्थी आहे, जेवढे पण मुलं आहेत ना, ते काय करतात, सुरुवातीला आपण डायरेक्ट सेल्फ इंट्रोडक्शन देतात ना, त्यावेळेस कसं म्हणतात माहिती का, आय एम डायरेक्ट नाव घेतात, आय एम दीपक आणि आय एम बेसिकली फ्रॉम दिल्ली, असं डायरेक्ट म्हणतात ते. अशी सुरुवात नाही करायची. कधी पण सुरुवात कशी करायची माहिती का, बघा क्लासमध्ये सर पण बसलेले असतात आणि आपले मित्र पण बसलेले असतात. त्यामुळे क्लासमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन देताना कधी काय करायचं म्हणजे सुरुवातीला रिस्पेक्टेड सर म्हणायचं. रिस्पेक्टेड सरचा अर्थ काय होतो, आदरणीय सर. त्याच्यानंतर आता मी लिहिलेलं इथं एन. आता तू माणसं सरांनी इथं एन कशाला लिहिलं बरं, एन न लिहिता इथं अँड पाहिजे होतं असं तुम्हाला वाटत असेल. पण बघा काय करायचं माहिती का, आपल्याला माहिती का अँड न लिहिता आपल्याला काय लिहायचं, अँड लिहायचंय. म्हणजे लिहायचं नाही अँड, आपल्याला म्हणायचंय एन म्हणायचंय. आपल्याला काही समजत नाही ते समोरच्या व्यक्तीला एनच म्हणतात, ते जे प्रोफेशनल इंग्लिश बोलतात आणि ते एनच म्हणतात. बघा कसं, रिस्पेक्टेड सर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स. समजते का, रिस्पेक्टेड सर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्टेड सर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स असं म्हणायचं आणि तिथून निघून जायचं. रिस्पेक्टेड सर, आदरणीय सर, अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, ऑल माय डिअर फ्रेंड्स माझे सर्व प्रिय मित्र. फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी ब्युटिफुल गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी ब्युटिफुल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. याचा अर्थ काय होतो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप सुंदर सुप्रभात असं होतं. फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी ब्युटिफुल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट लाईन कशी म्हणायची बघा, इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर, ते माझं सौभाग्य आहे. इट्स माय प्लेजर. याच्या अगोदरच्या क्लासेस मधले असेच सेंटेन्स, याच्या अगोदर जेवढे पण क्लास झाले ना त्याच्या बाहेरचं एकही सेंटेन्स यामध्ये नाही. याच्या आधीच्या क्लासमध्ये हे शिकवलं मी तुम्हाला, इट्स माय प्लेजर. तुम्हाला आठवते का, इट्स माय ड्रीम, ते माझं स्वप्न आहे. त्याच पद्धतीने इट्स माय प्लेजर, ते माझं सौभाग्य आहे असं म्हणायचं. इट्स माय प्लेजर टू गेट अ चान्स, टू गेट अ चान्स टू इंट्रोड्यूस माय सेल्फ, टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. तुम्हाला चान्स दिला स्वतःला इंट्रोड्यूस करण्यासाठी. इट्स माय प्लेजर टू गेट अ चान्स टू इंट्रोड्यूस माय सेल्फ असं म्हणायचं. आता काय करायचं माहिती तुम्हाला, आपलं मेन इंट्रोडक्शनला सुरू होण्या अगोदर तुम्ही काय करा माहिती का, ह्याच्या 2 लाईनी गणी व्हिडिओला पॉज करा. ह्या 2 लाईनी माहिती का कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणायच्या. कशा म्हणायच्या ते मी तुम्हाला सांगतो. बघा व्हिडिओला नंतर पॉज करा, पहिले ऐकून घ्या कसं म्हणायचं बघा एवढ्या 2 लाईनी. तर रिस्पेक्टेड सर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी ब्युटिफुल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इट्स माय प्लेजर टू गेट अ चान्स टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची कंटिन्युअसली. जोपर्यंत फ्लुएन्सी येत नाही तोपर्यंत या 2 वाक्यांची प्रॅक्टिस करत राहायची. 100 वेळेस, 200 वेळेस, 1000 वेळेस. जोपर्यंत फ्लुएन्सी येत नाही बोलण्यामध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहायची. तर चला पुढे जाऊ आपण आपल्या सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये. तर नंतर काय करायचं माहिती का, मग नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणायचं, हाय दिस इज आकाश. या ठिकाणी मी काय लिहिलंय माहिती का, हाय दिस इज आकाश. आता तुम्ही म्हणता सर इथं हाय दिस इज आकाश कशाला लिहिलं, दिस इज आकाश नाही. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ना एखादा व्हिडिओ तयार करताय किंवा एखाद्या चॅनलवर आहे, तर तुम्हाला काय म्हणायला लागेल त्यावेळेस माहितीये का, तुम्हाला म्हणायला लागेल हाय दिस इज, त्यानंतर तुम्हाला नाव घ्यायला लागेल तुमचं स्वतःचं. तर ज्यावेळेस तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन देता, समजा क्लासमध्ये देताय, तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायला लागेल माहिती का, आय एम म्हणू शकता तुम्ही किंवा माय नेम इज म्हणू शकता. हे दोन्ही सेंटेन्स तुम्ही त्या ठिकाणी म्हणायचं. दिस इज का म्हणायचं, ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ बनवत असेल किंवा एखाद्या चॅनलवर असेल त्यावेळेस दिस इज म्हणायला लागते. हाय दिस इज आकाश. आता या ठिकाणी आकाश आहे म्हणून तुम्ही सुद्धा आकाश नाव लिहायचं नाही, तुमचं स्वतःचं नाव लिहायचं. हाय दिस इज, तुमचं नाव महेश असेल तर महेश लिहायचं. हाय माय नेम इज महेश किंवा हाय दिस इज महेश, हाय दिस इज ऋषिकेश, हाय दिस इज आकाश. अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स काय बघा आपलं, आय एम 20 इयर्स यंग. मी 20 वर्षाचा तरुण आहे. काय म्हणायचं तुम्हाला, आय एम 20 इयर्स यंग. या ठिकाणी तुम्ही ओल्ड पण दाखवू शकता किंवा यंग पण म्हणू शकता. ठीक आहे, आय एम 20 इयर्स यंग, मी 20 वर्षाचा तरुण आहे. त्यानंतर तुम्हाला सांगायचंय तुम्ही कुठे राहतात ते सांगायचंय. आय एम बेसिकली फ्रॉम दिल्ली. बेसिकली आम्ही मुळातच दिल्लीचे आहे, मी मुळातच दिल्लीचा आहे. याचा अर्थ असा होतो, आय एम बेसिकली फ्रॉम दिल्ली. तुम्ही तुमच्या सिटीचं, तुमच्या शहराचं, तुमच्या गावाचं या ठिकाणी नाव टाकायचंय. नाहीतर दिल्लीच म्हणतात, चुकन तुमचं. या ठिकाणी तुमच्या शहराचं, तुमच्या गावाचं नाव टाकायचं. त्यानंतर बघा मग आपल्या फॅमिली बद्दल सांगायचं. माय फादर नेम इज,
स्वतःच्या वडिलाचं नाव सांगायचं. माय फादर नेम इज, इथं वडिलाचं नाव, आणि ते काय करतात ते सांगायचं. अँड ही इज अ बिझनेसमॅन, ते जर बिझनेसमॅन असतील तर बिझनेसमॅन सांगायचं. ते जर फार्मर असतील, शेतकरी असतील तर शेतकरी सांगायचं. ही इज अ बिझनेसमॅन. त्यानंतर आपल्या आईचं नाव सांगायचं. माय मदर नेम इज, मग आईचं नाव सांगायचं. माय मदर नेम इज अँड शी इज हाऊसवाईफ. जर तुमची आई ही हाऊसवाईफ असेल, गृहिणी असेल तर हाऊसवाईफ सांगायचं. जर एखादी शिक्षिका असेल, टीचर असेल तर त्या ठिकाणी शी इज अ टीचर असं सांगायचं, ती शिक्षिका आहे. त्यानंतर परत एक स्वतःबद्दल लाईन सांगायची. आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन, मी 15वीचा विद्यार्थी आहे. याचा अर्थ काय होतो? आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन, मी 15वीचा विद्यार्थी आहे. तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, आय एम स्टुडंट ऑफ 10th क्लास. तुम्ही जर 10वीचे विद्यार्थी असाल तर आय एम स्टुडंट ऑफ 10th क्लास. तुम्ही जर 12वीचे विद्यार्थी असाल तर काय म्हणणार? आय एम स्टुडंट ऑफ 12th क्लास. अशा पद्धतीने मी 12वीचा विद्यार्थी आहे, मी 10वीचा विद्यार्थी आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला सांगायचं तुमचे छंद सांगायचे. माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड रीडिंग नॉवेल्स. तुम्हाला तुमच्या हॉबीज सांगायच्या. तुम्ही ना जे रिकाम्या वेळेत जे कामं करता त्यालाच तुमचे छंद म्हणतात, प्लेइंग हॉबीज. मग तुमच्या हॉबीज सांगायच्या. प्लेइंग हॉबीज नाही, माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट. या ठिकाणी प्ले क्रिकेट नाही म्हणायचं, प्लेइंग क्रिकेट म्हणायचं. कारण तुम्ही तुमचे छंद सांगताय खेळणे, तुम्ही ते खेळता बरोबर आहे. प्लेइंग म्हणजे खेळणे आणि प्ले म्हणजे खेळा. प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. अँड रीडिंग नोवेल्स, माझे हे छंद आहे. काय काय छंद आहेत आपले? प्लेइंग क्रिकेट अँड रीडिंग नोवेल्स, हे माझे छंद आहे असे मी लिहिले. तुम्ही तुमचे छंद लिहू शकता या ठिकाणी. कोणाचा स्विमिंग असेल, कोणाचा डान्सिंग असेल, कोणाचा कोणता छंद असू शकतो तो तुम्हाला त्या ठिकाणी छंद लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर माय आयडल पर्सन्स आर, माय आयडल पर्सन्स आर मी लिहिले या ठिकाणी स्वामी विवेकानंद अँड SKT. तुम्हाला तुमचे आदर्श व्यक्ती जे असतील, कोणतेही असू शकते तुमचे आदर्श व्यक्ती. तुमचे टीचर असू शकता, सलमान खान असू शकतो, शाहरुख खान असू शकतो, कोणाचा बाबासाहेब असू शकतात, कोणा गौतम बुद्ध असू शकतात. असे आदर्श व्यक्ती असू शकतात. मग त्या ठिकाणी सांगायचं माय आयडल पर्सन आर, माय आयडल पर्सन इज नाही म्हणायचं. कारण एक थोडी आदर्श पर्सन असतो, अनेक असतात बरोबर आहे. आदर्श व्यक्ती हे आपले अनेक असतात आणि अनेक असायलाच पाहिजे. तर सांगायचं माय आयडल पर्सन्स आर स्वामी विवेकानंद अँड SKT. त्यानंतर सांगायचं द अँबिशन ऑफ माय लाईफ, द अँबिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर. याचा अर्थ काय? बघा मी सांगितलं ना याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. द अँबिशन ऑफ माय लाईफ, द ब्युटी ऑफ काश्मीर, त्या ठिकाणचं सेंटेन्स द ब्युटी ऑफ काश्मीर, काश्मीरची सुंदरता. त्याचप्रमाणे द अँबिशन ऑफ माय लाईफ, माझ्या जीवनाची महत्वाकांक्षा, माझी महत्वाकांक्षा. द अँबिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर, एक सक्सेसफुल एक यशस्वी प्रशिक्षक व्हायचं आहे, मला एक यशस्वी प्रशिक्षक बनायचं आहे. द अँबिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर, अशा पद्धतीने. आणि लास्ट लाईन काय सांगायची तुम्हाला? थँक्स लॉट फॉर लिसनिंग टू मी, धन्यवाद मला ऐकण्यासाठी. अशा पद्धतीने सेल्फ इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे. आता काय करायचं हे तर तुम्हाला लिहून घ्यायचंच आहे, पण याची प्रॅक्टिस तुम्हाला तोपर्यंत करायची जोपर्यंत तुमच्या बोलण्यामध्ये फ्लुएन्सी येत नाही. 101% जोपर्यंत फ्लुएन्सी येत नाही, तुम्हाला असं वाटत नाही स्वतःला की नाही मी एकदम परफेक्ट बोलतो, एकदम परफेक्ट सांगतोय सेल्फ इंट्रोडक्शन, त्याच वेळेस तिथे प्रॅक्टिस करणं बंद करायची. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहायची, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहायची. आता तुम्हाला माहिती आहे का एकदा मी सेल्फ इंट्रोडक्शन कसं देत असतात, कसं सांगत असतात ते मी तुम्हाला स्वतः सांगून दाखवतो. ठीक आहे. तर बघा, रिस्पेक्टेड डिअर सर अँड ऑल माय डिअर, त्या ठिकाणी तुम्ही डिअर सर पण म्हणू शकता. रिस्पेक्टेड सर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी ब्युटिफुल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इट्स माय प्लेजर टू गेट अ चान्स टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. हाय, दिस इज दीपक. I am 25 years young. I am basically from Delhi. त्यानंतर परत त्यानंतर सांगायचं आपल्या वडिलाचं नाव. माय फादर नेम इज, ते तुमच्या आपल्या वडिलाचं नाव सांगायचं स्वतःचं. ही इज अ बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅन, फार्मर असेल तर फार्मर. परत आपल्या आईचं नाव सांगायचं. माय मदर नेम इज, तिचं आईचं नाव. शी इज अ हाऊसवाईफ. त्यानंतर आपल्याबद्दल एक लाईन सांगायची. आय एम स्टुडंट ऑफ ग्रॅज्युएशन, आय एम स्टुडंट ऑफ 10th क्लास. मग आपल्या हॉबीज सांगायच्या. माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड स्विमिंग, अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. त्यानंतर शेवटची आपली लाईन, द अँबिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर. द अँबिशन ऑफ माय लाईफ इज टू बी सक्सेसफुल ट्रेनर. एक लाईन राहिली आपली. माय आयडल पर्सन आर, त्या ठिकाणी तुमचे आयडल पर्सन पण सांगायचे. आयडल पर्सन सांगायचे. माय आयडल पर्सन आर स्वामी विवेकानंद अँड SKT. आणि लास्ट मध्ये लाईन कोणती म्हणायची? द अँबिशन ऑफ माय लाईफ इज टू बी अ सक्सेसफुल ट्रेनर. माझ्या जीवनाची महत्वाकांक्षा, माझी महत्वाकांक्षा आहे मला एक सक्सेसफुल ट्रेनर, प्रशिक्षक व्हायचं आहे, बनायचं आहे. आणि शेवटी लास्ट मध्ये म्हणायचं थँक्स लॉट फॉर लिसनिंग टू मी, मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आता बघा काय करायचं तुम्हाला माहिती आहे का? हे सर्व लिहून घ्यायचं आणि याची प्रॅक्टिस करायची चांगल्या पद्धतीने जोपर्यंत परफेक्ट सेल्फ इंट्रोडक्शन तुम्हाला सांगता येत नाही
तोपर्यंत. तर चला व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. तर भेटू पुढच्या क्लासमध्ये. सी यू इन द नेक्स्ट क्लास.